हाय हॅलो वेलकम ऑल. ज्या पण मैत्रिणी ऑनलाईन असेल पटापट लाईव्हला जॉईन करा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगून द्या आणि पटकन लाईव्हला जॉईन करा. ओके, सॉरी मला थोडं लेट झालं, अचानक थोडंसं काम आल्यामुळे थोडं लेट झालेलं आहे, सॉरी. ओके, पटापट सगळ्यांनी जॉईन करून घ्या. लाईक हार्ट शेअरिंग चालू ठेवायचं आहे मैत्रिणींनो. ओके, ज्या पण मैत्रिणी असतील पटापट लाईव्हला जॉईन करून घ्या. बुकिंग नंबरला लाईक हार्ट्स द्यायला विसरू नका. ॲक्च्युली मी बँगल्सचं सेल कलेक्शन दाखवणार होते, पण मी 10ला सांगितलेलं. बट ॲक्च्युली काय झालं, माझ्या मम्मीचा ना फोन अचानक बिघडला आणि मग तो गेलो आम्ही रिपेअरला द्यायला, कारण आता बाहेर जायचं तर फोनची आवश्यकता आहेच. हाय नेहा मॅम, वेलकम आहे ईश्वरी क्रिएशन्समध्ये. जर नवीन असाल तर प्लीज पेजला फॉलो करून घ्या. तर त्याच्यामुळे मी ॲक्च्युली हवं होतं फोन, तर आम्ही रिपेअरला द्यायला गेलो. तो म्हणतो आहे की ते काही रिपेअर होणार नाही फोन, तुम्हाला नवीनच बाय करावं लागेल. आणि तिला काही ते हे आपले स्मार्टफोन जमत नाही, त्याच्यामुळे मग तो छोटावाला कीपॅडवाला मग तो घेतला एक फोन. मग ते आणल्यावर तिला सगळं दाखवत बसले. मग तिला ते असं की अरे हे डायल नंबर येत नाही आहेत, आधी यायचे वगैरे. मग ते थोडं एक्सप्लेन करावं लागलं तिला. मग त्याच्यामुळे थोडं लेट झाला. त्यानंतर पप्पांचे पाय दुखत होते, मग ते दाबले, त्याच्यामुळे ते थोडंसं लेट होत गेलं, सॉरी. तर आपण बँगल्स आहे ना ते आपण उद्या दुपारच्या लाईव्हला दाखवते, बिकॉज आता जास्त लेडीज जॉईन होणार नाही थोडं लेट झाल्यामुळे. तर आपण एक काम करूया, बँगल्स जे आहेत ते उद्या दुपारच्या लाईव्हला ठेवूया. ओके, आणि आता मी तुम्हाला काही वेगळे प्रोडक्ट्स दाखवते. ओके, मिक्स कलेक्शन दाखवते ॲज युजल. लाईक हार्ट चालू ठेवायचे आहेत, शेअरिंग करायचं आहे जेवढं पॉसिबल असेल तेवढं. कमेंट्समध्ये लाईक हार्ट्स द्या, शेअरिंग करा. दुपारी पण तुम्ही हार्डली 200 शेअरिंग केलं, अजून आता कमीत कमी 300 करण्याचा प्रयत्न करा. ओके, चलो फास्टली शेअर करून घ्यायचं आहे. हाय हॅलोच्या कमेंट्स करा प्लीज, ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत. हॅलो प्रीती डोंगरे मॅम, वेलकम आहे. नवीन असाल तर प्लीज पेजला फॉलो करून घ्या. ओके, चलो. ज्या पण मैत्रिणी सपोज नवीन जॉईन होत असतील, फर्स्ट टाईम बघत असतील, माझं नाव आहे सुप्रिया जाधव. माझ्या ब्रँडचं नाव आहे ईश्वरी क्रिएशन्स, ज्यामध्ये तुम्हाला ऑल टाईप ऑफ इमिटेशन ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरीज आणि कॉस्मॅटिक्स या गोष्टी मिळतात. ओके, तुम्ही 300 रुपीज ॲडव्हान्स पेमेंट देऊन लाईव्ह बुकिंग करू शकता. आणि जर तुम्हाला नंतर बुकिंग करायचं असेल आफ्टर लाईव्ह, तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवूनसुद्धा बुकिंग करू शकता. तुमची चॉईस आहे तुम्हाला कसं बुकिंग करायचं आहे. ठीक आहे, लाईक हार्ट चालू ठेवायचे आहेत भरपूर सारे. ओके, आणि पटापट शेअरिंग करायचं आहे. थोडासा मला जरा शेअरिंगसाठी वेळ द्या, तोपर्यंत तुम्ही पण सगळ्यांनी जॉईन करून घ्या आणि मॅक्झिमम शेअर करा. कुठे गेला सगळ्याजणी? अनिता ताई, नम्रता ताई, थांबा जरा, सगळ्यांना लिंक शेअर करते. ॲक्च्युली लेट झालं थोडं, त्याच्यामुळे बऱ्याच जणी आता झोपल्यासुद्धा असतील, नाहीतर असतात जाग्या. हॅलो पूनम ताई, कशा आहात? चला पटापट सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. जे आपण ऑनलाईन आहेत सगळ्यांनी जॉईन करून घ्या पटकन. ओके, हॅलो रोशनी ताई, थँक्यू फॉर जॉईनिंग, थँक्यू फॉर शेअरिंग. चला, आता हळूहळू सगळ्यांना लिंक मिळायला लागले, त्यामुळे सगळ्याच जणी जॉईन होत आहेत. ओके, सो आपण जे आहे ते आधी हर्बल प्रोडक्टपासून सुरुवात करूया. ओके, हर्बल प्रोडक्टपासून सुरुवात करूया. बेसिकली आधी मी तुम्हाला सोप्स दाखवते जे पण अवेलेबल आहेत आपल्याकडे, आणि प्रत्येकाची प्राईस तुम्हाला सांगितली जाणार आहे. आणि बुकिंग ज्यांना करायचं असेल त्यांनी बुकिंग आत्ताही करू शकता. ओके, आत्ता जो आहे तो स्टॉक लिमिटेड आहे, बट तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता. लगेच स्टॉक 2 दिवसात आपल्याकडे जो आहे तो येऊन जाईल, जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर. किंवा डिरेक्टली तुमचं फक्त हर्बलचंच जास्त बुकिंग असेल तर डिरेक्टली तुम्हाला वेंडरकडून पण डिरेक्टली पाठवलं जाईल पार्सल, जरी मी आता नेक्स्ट वीक नसले तरी. ओके, सो आधी प्रोडक्ट बघून घ्या सगळे, आणि देन मग तुम्ही बुकिंग करू शकता. प्राइजेससुद्धा मेन्शन करणार आहे प्रत्येक प्रोडक्टची, त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करा. लाईक हार्ट सगळ्यांनी चालू ठेवायचे आहेत. फक्त मला रोशनीताईंचं, पूनमताईंचं आणि नेहाताई तिघींचंच हाय हॅलो आलेलं आहे, बाकी कुणाचंच आलेलं नाही आहे. प्लीज असं नका करू. चला पटापट शेअरिंग करा, लाईक हार्ट्स द्या. मस्त कलेक्शन असणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं सपोर्ट करायचं आहे मैत्रिणींना. ओके,
हे जे आता आपण जे नवीन जे मी तुम्हाला आज हर्बल प्रोडक्ट दाखवते ते आपण जे प्रॉपर ज्या कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत म्हणजे त्यांनी प्रॉपर जे आहे ते पदवी घेतलेली आहे त्याच्यामध्ये, ओके, त्यांनी हे हर्बल प्रोडक्ट बनवले. असं नाही आहे की साधं कोणीही जे म्हणजे आजकाल कसं आहे की बरेच जण फक्त सोप मेकिंगचा कोर्स करून सुद्धा बरेच जण बनवतात, तर तशातला प्रकार नाही आहे. आपण जे आहे ते प्रॉपर कन्सल्टंट आहेत. तुम्हाला जे पण रेकमेंडेशन, जर कोणाला काही स्किनचा प्रॉब्लेम असेल, हेअरचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कन्सल्टेशनसुद्धा हवं असेल, तुम्ही तुमचा एक रेकॉर्ड म्हणजे समजा हेअरला किंवा स्किनला समजा काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या स्किनचा एक फोटो पाठवायचा आहे मला, किंवा काही प्रॉब्लेम आहे ते मेन्शन करायचं आहे. मी तो व्हिडिओ जे आहे त्या कॉस्मेटॉलॉजिस्ट त्यांना पाठवला जाईल आणि त्या जे तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे रेकमेंडेशनप्रमाणे तुम्ही जर तो कोर्स केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, बिकॉज त्यांचे बऱ्याच वर्षापासून त्या या क्षेत्रात आहेत. असं नाही आहे की आपण फक्त म्हणजे त्या प्रॉपर डॉक्टर आहेत, ओके. आपण असं नाही आहे की फक्त जे सोप मेकिंग करणाऱ्यांकडून नाही घेत आहोत आपण, अंडरस्टूड. आपण जे प्रोडक्ट घेतो आहे ते प्रॉपर ज्या कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत किंवा ज्यांना या गोष्टीचं सखोल ज्ञान म्हणतात ना, की बाबा हां त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलेला आहे, त्यांना पूर्णपणे त्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान आहे, त्या लोकांकडूनच आपण हे प्रोडक्ट बाय करत आहोत, ओके. सो बिंदास राहायचं. हे प्रोडक्टबद्दल माझी 100% तुम्हाला शाश्वती आहे की हे प्रोडक्ट जे तुम्ही घ्याल त्याचा तुम्हाला नक्की रिझल्ट येणार आहे. तुम्ही फक्त जेवढ्या वेळा जे काही सांगितलं जाईल ते प्रॉपर फॉलो केलं तर नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल, ओके. तुमचे स्किनचा प्रॉब्लेम असेल, हेअरचा प्रॉब्लेम असेल, सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होणार आहे, ठीक आहे. सो ट्रस्ट ठेवून तुम्ही घ्या, बाय करा, नक्की तुम्हाला फरक मिळेल, ओके. सो सुरुवात करूया आपण. होप सो थोड्याफार जणी जॉईन झाल्या आहेत, म्हणून मी आता बँगल्स कलेक्शन दाखवतं म्हटलं हे दाखवूया, बिकॉज कसं बँगल्ससाठी बऱ्याच जणी असतील तर बरं पडतं, ओके. चला, थँक्यू फॉर टॅगिंग प्रतीक्षा डिअर. चला सगळ्यांना टॅग करा. अनिताताई आल्या का? अनिताताई थँक्यू सो मच. प्रतीक्षा सगळ्यांना टॅग करतेस. किती व्ह्यूवर्स आहेत एकदा मला कळेल का जरा? व्ह्यूवर्स किती आहेत लाईव्हला? थँक्यू फॉर शेअरिंग, थँक्यू फॉर टॅगिंग डिअर प्रतीक्षा. चला ज्या ऑनलाईन पटापट जॉईन करा. तीनच व्ह्यूवर्स आहेत, हां ना, तेच कळे ना आज सगळे कुठे गेले. ॲक्च्युली माझीच चुकी आहे, मला थोडं लेट झालं, अदरवाईज 10ला मी आले असते तर आले असते सगळेजण. बट ठीक आहे, चलो जो भी है वो है, आपण आहेत तेवढ्यांसोबत सुरू करूया, ओके. थोडा टाईम द्या मला, शेअरिंग करून घेते पटापट मी. चला लाईक हार्ट्स करत राहा, पटापट शेअरिंग करत राहा. हाय पूनमताई, वेलकम आहे. निघालीस का गावी जायला? चलो. सो मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे की कशा प्रकारचे जे आहेत ते आपले प्रोडक्ट्स राहणार आहेत. मी अगेन सांगते, आपण जे हे हर्बल प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते ते प्रॉपर जे डॉक्टर आहेत, एक कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी बनवलेले आहेत. कोणीही नॉर्मल सोप मेकिंग करणारे, सोप मेकिंग कोर्स घेणाऱ्या लोकांनी नाही केलेले आहे. तुम्हाला जे तुमचा प्रॉब्लेम आहे मुळासकट जाईल. एखाद्याला जर काही स्किन प्रॉब्लेम असेल, हेअर प्रॉब्लेम असेल, तुम्ही तुमच्या स्किनचा प्रॉपर फोटो व्हिडिओ मला पाठवा, तुमचा प्रॉब्लेम एक्सप्लेन करा, त्या कॉस्मेटॉलॉजिस्टला तो प्रॉब्लेम पाठवला जाईल
जर त्यांना वाटलं की तुमच्याशी बोलणं गरजेचं आहे तर त्या इवन तुमच्याशी फोनवर सुद्धा बोलतील आणि तुम्हाला रेकमेंड करतील की काय कोर्स केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आणि हे सगळे जे आहेत ते हर्बल आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. कोणतंही केमिकल याच्यात यूज केलेलं नसल्यामुळे तुमच्या स्किनला इफेक्ट यायला मे बी 2-3 महिने लागतील, बट जो इफेक्ट येईल तो कायमचा राहील. ओके, आता कसं आहे, हां नेबरने घेतलं तर चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढंच की तुम्हाला नंतर मिळेल म्हणून. सो तुम्हाला जर गावी घालायला हवं असेल तर मग रिटर्न आणू द्या आणि मी तुम्हाला गावी पाठवेल, विच एव्हर इज फिजिबल टू यू, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला याच्यासाठी एक्सप्लेन करते की असं नाही की जे बाकीचे बनवतात त्यांचे प्रोडक्ट चांगले नाही आहे, असं नाही आहे. त्यांचेही प्रोडक्ट चांगलेच आहेत, बट मी माझ्या प्रोडक्टची खात्री याच्यासाठी देते किंवा हे सांगते की का तर हे प्रोडक्ट खूप छान आहे. याचं कारण म्हणजे ते प्रॉपर ज्यांना पूर्ण ज्ञान असलेल्या लोकांनी बनवलेलं आहे, एवढंच मला सांगायचं. ओके, चलो, सो सोपपासून आपण सुरुवात करूया. फर्स्ट आहे आपला चारकोल सोप. ओके, हा सुंदर असा चारकोल सोप येणार आहे. ओके, हे कोणासाठी तर ज्यांना टॅनिंगचा प्रॉब्लेम होतो. हाय जागृतीताई, ज्यांना काय काय प्रॉब्लेम आहे हे पण ह्याच्यावर मी मेन्शन केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही घेताय तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, चारकोल सोपमध्ये काय की ज्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे पिंपल्सचा ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे किंवा टॅनिंग आहे, ब्लॅक हेड्स आहेत, त्यांनी हा यूज करायचा आहे. ओके, ह्याची प्राईस जी असणार आहे ती, हा सोप तुम्हाला 50 ग्रॅममध्ये 50 ग्रॅमचा हा सोप आहे. फक्त फेसला लावायचं. ओके, फक्त फेससाठी यूज करायचं. फेससाठी यूज करा तर तुम्हाला आरामात हा 1 ते 1.5 महिना जाईल. 1 ते 1.5 महिना जाईल. प्राईस असणार आहे याची 120 रुपये. 50 ग्रॅम आहे. ओके, ह्याच्यापेक्षा मोठाही मिळतो. तुम्हाला जर मोठी क्वांटिटी हवी असेल किंवा आता ट्रायल म्हणून तुम्ही फक्त हे 50 ग्रॅमचं घेऊन बघा. तुम्हाला इफेक्ट जाणवलं तुमच्या चेहऱ्यात की बाबा हां आपला चेहरा जो टॅन आहे चेहऱ्याचा ते निघते, किंवा समजा ॲक्ने मार्क्स आहे, पिंपलचे डाग आहेत किंवा ब्लॅक हेड्स आहेत ते कमी झालेत असं तुम्हाला जाणवलं तर तुम्ही नेक्स्ट टाईम जो आहे तो मोठा सोप घेऊ शकता. 100 ग्रॅममध्ये सुद्धा मिळतो. ओके, कुरिअरला कॉल करेल. हां चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे, किंवा मी पण तिकडच्या ऑफिसमध्ये सांगते की ते पार्सल त्यांच्या नेबरकडे ठेवून द्या म्हणून. ठीक आहे. ओके, सो हा जो आहे तो प्रॉपर ज्यांना ब्लॅक हेडचा प्रॉब्लेम आहे, टॅनिंगचा इश्यू आहे किंवा ज्यांना पिंपल ॲक्नेचा इश्यू आहे त्यांनी हा प्रेफर करू शकता. 50 ग्रॅम सोपची प्राईस असणार आहे 120 रुपये. ओके, खूप सुंदर सोप आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. ट्रायल करण्यासाठी मी तुम्हाला हे 50 ग्रॅममध्ये आणलेले आहेत. ओके, सेम तुम्हाला मोठं हवं असेल नंतर एकदा तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला खात्री पटली की हां बाबा याच्याने रिझल्ट येतो तर तुम्ही नेक्स्ट टाईम जो आहे तो 100 ग्रॅमचा घेऊ शकता. ओके, त्याची प्राईस वेगळी राहील ती तेव्हा सांगितली जाईल. हे 120 रुपयाचं आहे 50 ग्रॅम. ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सॲपला बुकिंग करा. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे तुमचं सोप कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट घेऊया आपण स्किन व्हाईटनिंग सोप. ओके, स्किन व्हाईटनिंग सोप जो आहे हा प्रॉपर ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. पिगमेंटेशन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, तुम्ही नेटवर सर्च केलं तर तुम्हाला दिसेल काही काही लोकांना बघा ते असं छोटे 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 डाग असतात. आता माझी जर तुम्ही स्किन बघाल प्रॉपरली तर आपली स्किन कशी इवन आहे, म्हणजे जरी माझा कलर सावळा असेल तरी सगळीकडे सेम कलर तुम्हाला दिसेल. बट पिगमेंटेशनमध्ये कसं मध्ये मध्ये असे व्हाईट डाग मग ब्लॅक स्पॉट अशा प्रकारचं पिगमेंटेशन असतं. तुम्ही नेटवर सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल कळून येईल, किंवा ज्यांना ऑलरेडी असा त्रास आहे त्यांना माहीत असेल की पिगमेंटेशनवाली स्किन कशी दिसते. सो ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे ना त्यांच्यासाठी हा प्रॉपर जो आहे तो स्किन व्हाईटनिंग सोप आहे. याच्यामुळे काय होणार आहे तर तुमची जी स्किनवरचं पिगमेंटेशन आहे ते जाऊन तुमची स्किन आहे ती इवन टोन होईल आणि उजळायला मदत होईल. ओके, इवन टोन याचा अर्थ काय की एकसारखी, जरी ती कलर कोणताही असो, कलरसाठी नाही आहे. ओके, स्पेशली हे सांगते, स्किन व्हाईटनिंगचा अर्थ असा नाही की तुम्हाला गोरं करणार आहे. ओके, स्किन इवन टोन होण्यासाठी, म्हणजे एकच टोनची स्किन होण्यासाठी. लाईक समजा तुम्ही सावळे असाल किंवा गोरे असाल किंवा काळेही असाल, जेही तुमचा कलर असेल तो कलर सगळीकडे एकसंध होणे म्हणजे याला म्हणतात इवन टोन असणे. ओके, जर असं नाही की कुठेही मध्ये एक वेगळा डाग आहे मध्ये एक वेगळा डाग आहे, सो तशी स्किन नसणार. ओके, सो प्रॉपर जे आहे ते पिगमेंटेशन घालवण्यासाठी हा सोपचा यूज होणार आहे. सो ज्यांनाही पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल त्या मैत्रिणी, हे बघा पिगमेंटेशनचं मी तुम्हाला उदाहरण हे स्किनवर दाखवते. पिगमेंटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. ओके, ज्यांना माहीत नसेल त्यांना हे बघा
अशा प्रकारचे बघा, मध्ये सुमालाय दिसते. ह्या प्रॉपर असा गोरा चेहरा आणि मध्ये मध्ये असे सावळ्या कलरचे डाग आहे त्याला. ओके, ह्याला बघा अशी स्किन असणं, याला जे आहे हे पिगमेंटेशन म्हणतात. ओके, अशा टाईपची ज्यांची स्किन असते त्याला म्हणतात पिगमेंटेड स्किन किंवा अनइवन स्किन टोन, अनइवन असणं याला म्हटलं जातं. ओके, सो हे जे पिगमेंटेशन प्रॉपर जो आहे तो घालवण्यासाठी आणि तुमची स्किन जी आहे ती इवन टोन करण्यासाठी या सोपचा उपयोग होणार आहे. प्रॉपरली मी प्रत्येक सोपची तुम्हाला माहिती देते, काय उपयोग आहे काय नाही. तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही जो सोप तुम्हाला योग्य वाटतो तो प्रेफर करा. ओके, असं नाही आहे की तुम्ही चारीच्या चारी सोप घ्याल, असं होत नाही. ओके, तुमच्या स्किनचा जसा इश्यू, आता जसं माझ्या स्किनला काहीच खरं प्रॉब्लेम नाही पण मला नॅचरल ग्लो टिकवायचा आहे, तर मी सिम्पल एखादा जो आहे तो नॅचरल गोल्डवाला किंवा पपया फ्रूट सोप वापरेन. ओके, समजलं. किंवा ऑल स्किनसाठी गोट मिल्कवाला एक आहे तो वापरेन. ठीक आहे, तो स्किन व्हाईटनिंग सोपची प्राईस असणार आहे तुम्हाला 180 रुपये. हा पण 50 ग्रॅममध्ये आहे. 180. ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट घ्या. मी सांगितलेलं आहे काय यूज आहे काय नाही आहे. प्रॉपर एका व्हिडिओ प्रॉपर बघा आणि मगच बुकिंग कर टाका. ओके, फक्त मला हे सोप हवं आहे ते ट्राय करायचे म्हणून ट्राय करायचं नाही आहे. ओके, चलो नेक्स्ट आहे आपला सुंदर असा रोज आमंड सोप. हाय सोनाली ताई, वेलकम. ओके, रोज आमंड सोप आहे. ह्याचं काम काय आहे बेसिकली, तर तुमची जी स्किन आहे इलास्टिसिटी, म्हणजे काय होतं की आपण जसं जसं आपलं एजिंग होत जातं. ओके, आपण जसं आपलं वय वाढत जातो. ओके, स्पेशली लेडीजच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत होतं, बट लेडीजचं पटकन दिसून येतं. ओके, सो आपण जसं जसं आपलं एज वाढत जातं ना त्याप्रमाणे काय होतं, आपली स्किनची टाईटनिंग आहे ती कमी होते आणि सुरकुत्या पडून स्किन जी आहे ती गळायला लागते. ओके, एक प्रकारे सुरकुत्या, जसं तुम्ही एजिंग होत जाईल आपलं त्याप्रमाणे काय होतं. हॅलो चेतश्री मॅम, हॅलो सोनाली मॅम. स्किन जी आहे ती आपली स्किन जी आहे ते सुरकुत्या पडायला लागतात आणि टाईटनिंग आहे ते स्किनचं कमी होत जातं. सो त्याच्यासाठी नॅचरल इलास्टिसिटी, जी आपली ओरिजिनल इलास्टिसिटी असते किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही हा रोज आमंड सोप यूज करू शकता. ओके, रोज आमंड सोपची जी हे आहे क्वांटिटी आहे ती अराऊंड आहे 80 to 100 ग्रॅममध्ये. 80 to 100 ग्रॅममध्ये येणार आहे. प्राईस बसणार आहे याची 160 रुपये. 160मध्ये ज्यांनाही हवा असेल स्किनसाठी बुक करू शकता. हा जो आहे हा प्रॉपर एजिंगसाठी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं थोडं थोडं एजिंग होत चाललं आहे, तुम्हाला स्किन इलास्टिसिटी कमी होत चालली आहे तुमची किंवा सुरकुत्या पडायला लागल्या, त्या लेडीजसाठी तुम्ही हा रोज आमंडचा सोप यूज करू शकता. ओके, ज्याने काय होणार, तुमची इलास्टिसिटी आहे चेहऱ्याची ती तशीच्या तशी राहील. ओके, प्रॉपर मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते हर एक याच्या, तर प्रॉपर ऐकून मगच बुकिंग टाकायची आहे. ओके, नेक्स्ट आहे तुमचा पपया सोप. ओके, सो पपया सोप आहे हा तुम्ही ऑल स्किनसाठी पण यूज करू शकता किंवा स्पेशली टॅनिंग अँड पिगमेंटेशनसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. पपया जो आहे हा फ्रूट सोप आहे. तुम्ही नेहमी पाहिलं असेल की प्रत्येक कोणत्याही ब्रँडचं तुम्ही फेशियल घ्या, प्रत्येकामध्ये पपया जो आहे हा पपयाचं फ्लेवर असतोच. ओके, किंवा पपयाच्या फ्लेवरचं फेशियल अवेलेबल असतंच. का? कारण की पपया जो आहे ना हा स्किनसाठी खूप उपयोगी आहे. म्हणजे स्किनसाठी आपल्या याचे खूप फायदे आहेत. त्याच्यामुळे पपया जो आहे तो प्रत्येक स्किन प्रोडक्ट, म्हणजे प्रत्येक ब्रँडचे स्किन प्रोडक्ट घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला फेशियल किटमध्ये किंवा सोप्समध्ये पपया नक्की मिळेल. ओके, सो ह्याची जी हा ऑल स्किनसाठी यूज होतो. त्यानंतर तुम्हाला टॅनिंगचा इश्यू असेल, सारखी स्किन तुम्ही उन्हात जाताय, काही लोकांची स्किन कशी असते, भरपूर सेन्सिटिव्ह असते. म्हणजे थोडंफार जरी उन्हातून आलं किंवा ते कुठे रेसॉर्टला वगैरे तुम्ही बाहेर फिरायला गेलात, दिवसभर आपण उन्हात राहतो किंवा क्लोरीनचं पाणी, स्विमिंग पूलमध्ये तुम्ही रेसॉर्टला गेलं की ऑब्व्हियसली आपण एन्जॉय करायला जातो, तर आपण पाण्यात उतरतो. ते पाणी पूर्ण क्लोरीनयुक्त असतं. त्या क्लोरीनयुक्त पाण्याने काय होतं, आपल्या चेहऱ्यावर टॅन होतं, चेहरा काळवंडतो. ओके, टॅनिंग म्हणजे काय, काळवंडणे किंवा काळपट पडणे. ओके, बेसिकली जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा तुम्ही बघा, किंवा इवन गावी जाल तुम्ही, काय होतं, वातावरण एक प्रकारे चेंज होतं. आता इवन जरी तुम्ही
समजा एखाद्या वातावरणात राहते, समजा आता मी ठाण्याला राहते, ठीक आहे, ठाण्याचं ऊन मला रेग्युलर आहे, म्हणजे मी दिवसातून 10 वेळा जरी बाहेर गेले तरी माझी स्किन टोन आहे ती काळी पडणार नाही. बट हेच मी 1 आठवडा गावी राहून आले तर पूर्ण काळी पडणार, कारण की तिथलं जे वातावरण आहे ते माझ्या चेहऱ्याला सुटेबल नाही आहे किंवा ते नवीन आहे माझ्या चेहऱ्यासाठी. सो तो परिणाम होणार आहे त्याच्यावर. ओके, सो त्याच्याकरता टॅनिंगसाठी किंवा चेहरा काळवण्यासाठी हा जो आहे हा सोप यूज होतो. सो ज्यांना कोणालाही हा सोप हवा असेल पपैयाचा, याची प्राईस बसणार आहे तुम्हाला 1 मिनिट, मी प्राईस सांगते. पपैया सोप जो आहे हा पण तुम्हाला आहे 50 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे, 120 रुपये प्राईस. ओके, 120 प्राईस. ज्यांनाही हवा असेल एक्सप्लेन केलेलं आहे का यूज करायचं, कशासाठी यूज करायचं आणि काय फायदे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा गोट मिल्क सोप. ओके, गोट मिल्क सोप आहे हा ऑल स्किन टाईपसाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे भले तुमची स्किन ऑइली असू द्या, भले तुमची स्किन ड्राय असू द्या. ओके, ऑइली आणि ड्राय स्किन कशी ओळखायची, तर ऑइली स्किन म्हणजे काय, एखाद्या वेळेस तुम्ही उन्हात जाताय किंवा नॉर्मली तुम्ही थोडंसं जिथे हवा कमी आहे अशा ठिकाणी बसता, तर तुमच्या जर स्किनमधून घाम येत असेल किंवा एखादं हे ऑइल सिक्रेट होत असेल किंवा काय म्हणतात ना एक प्रकारे द्रव निघत असेल बाहेर, म्हणजे तुम्हाला पटकन घाम येणं म्हणा किंवा ऑइल सिक्रेट होणं म्हणा, चेहरा तुमचा जर ओलसर होत असेल, लगेच तुम्ही उन्हात गेलाय किंवा कुठेही गेलाय, जास्तीत जास्त घाम येतोय, म्हणजे तुमची स्किन काय ऑइली आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची स्किन ऑइली आहे. आणि ज्यांना लवकर घाम येत नाही त्यांची स्किन ड्राय, म्हणजे तुम्ही कुठेही जाता तर ती स्किन रुक्ष वाटणं, रुक्ष म्हणजे काय, स्किन ड्राय असणं. ओके, सो हा जो गोट मिल्क सोप आहे हा ऑल टाईपसाठी यूज होतो. याचीसुद्धा प्राईस 120 रुपये आहे, 50 ग्रॅममध्ये आहे. याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये पण हे अवेलेबल आहेत, बट सध्यासाठी हे ट्रायल म्हणून आपण 50 ग्रॅममध्येच आणलेले आहेत सगळे मोस्टली. सो 50 किंवा 80 ग्राममध्ये. सो हे तुम्ही ट्रायल बेसिसवर वन मंथ आरामात जाते. याच्यामध्ये 1 मंथपेक्षा पण 1 ते 1.5 महिना जाईल आणि मग तुम्हाला रिझल्ट बघून तुम्ही स्वतःच माझ्याकडे याच्यातले मोठे सोप्स मागाल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे हनी सोप. ओके, हनी केशर सोप. हनी केशर सोप बघून घ्या. हा जो आहे हा प्रॉपर ड्राय स्किनसाठी आहे, म्हणजे ज्यांची स्किन पटकन रुक्ष होते किंवा ड्राय पडते, कुठे तुम्ही बाहेर गेलात किंवा काही अशी ड्राय होते, रुक्ष होते, म्हणजे त्याच्यातला जो तेज आहे ते कमी होतं, त्या लोकांसाठी फॉर ड्राय स्किन तुम्ही हनी केशर सोप यूज करू शकता. याची प्राईस जी असणार आहे ती असणार आहे 120 रुपये. 50 ग्रॅमचा सोप आहे, 120 रुपये प्राईस असणार आहे. ज्यांनाही हवं असेल स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सॲपला बुकिंग टाका. प्रत्येक प्रॉडक्ट मी प्रॉपरली एक्सप्लेन करते, व्यवस्थित ऐका आणि त्यानंतर तुमच्या स्किनच्या इश्यूनुसार तुम्ही बुक करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे टी ट्री सोप. टी ट्री. ओके, हा पण जो आहे तो कोणासाठी आहे की ॲक्ने प्रोन सेन्सिटिव्ह स्किन, ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. म्हणजे काही लोकांना बघा, आता म्हणजे माझ्या पण रिलेटिव्ह आहे, माझी एक कझिन आहे, तिला साधं थोडं जरी उन्हात गेलं की तिची स्किन लगेच रेड होते. ओके, किंवा थोडंफार जरी म्हणजे काही म्हणतात ना एक्स्ट्रा ऊन लागलं किंवा कधी आपण कोणी आपल्याला थोडंसं मारलं वगैरे की स्किन पटकन लाल होणं, ती म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन आहे. ओके, सो ज्यांना आणि ॲक्ने प्रोन म्हणजे ज्यांना वारंवार आहे ते पिंपल्सचा, ओके, पुरळ येणे हा जो प्रॉब्लेम असतो तो वारंवार होत असेल, अशी स्किन असेल तुमची, तर त्याकरता तुम्ही हा टी ट्री सोप यूज करू शकता. टी ट्री सोपची प्राईस आहे ती पण 120 रुपीज आहे 50 ग्रॅमसाठी. ओके, हे सगळे मोस्टली सोप जे आहेत ते 50 ग्रॅममध्ये बनवून आणलेले आहेत. आपण सॅम्पल सोप्स आहेत, जेणेकरून तुम्हाला एकदा वापरून कळेल की काय क्वालिटी आहे, काय इफेक्ट आहे, आणि देन तुम्ही फ्युचरमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही रिपीट ऑर्डर द्याल. ओके, नेक्स्ट आहे आपला रेड वाईन सोप. ओके, रेड वाईन सोपचं काम आहे फॉर फाईन लाईन्स, म्हणजे एकदम सुंदर स्किन राहण्यासाठी किंवा चेहऱ्यात तजेलदार म्हणतो ना आपण तसं तजेलदार राहण्यासाठी रेड वाईन सोपचा तुम्ही यूज करू शकता. रेड वाईन सोपची प्राईससुद्धा आहे 120 रुपये आणि हे साईज जी आहे ती 50 ग्रॅम. अगेन खूप सुंदर सोप्स आहेत, एक तुम्ही घेऊन बघा तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा स्किन प्रॉब्लेमनुसार, आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही पुन्हासुद्धा हे सोप नक्की मागवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो आहे शिया बटर सोप. ओके, शिया बटर सोप हा पण एकदम ड्राय. हाय रश्मीताई, हाय सुभद्राताई, थँक्यू फॉर शेअरिंग, थँक्यू विद्याताई. ओके, हा पण आहे जो आहे तो ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन. ओके, म्हणजे ज्यांची स्किन लगेच सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे काही थोडंसं दुखलं लागलं का
रेड होणं किंवा इचिंग होणं अशा प्रकारे. आता कसं काही लोकांना काही तुम्ही स्किनला लावा, प्रत्येक प्रोडक्ट सूट होतं. काही लोकांची स्किन एवढी सेन्सिटिव्ह असते की तुम्ही एखादं प्रोडक्ट जरी थोडंफार चेंज झालं तरी त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. सो फॉर दॅट ड्राय अँड सेन्सिटिव्ह स्किनवाल्या लोकांसाठी शिया बटर सोप. अगेन प्राईस विल बी 150, 150 रुपये 50 ग्रॅमसाठी. खूप सुंदर सुंदर सोप्स आहेत, नक्की ट्राय आउट करून बघा. ओके, सो हे दिस इज फॉर ऑल अबाउट सोप. त्यानंतर नेक्स्ट बघा, ऑइल्सकडे जाऊया आपण. ओके, सो आता आपण बरेच जण रोजमेरीचं हे बघतात, स्प्रे काय म्हणतात, रोजमेरीचं हेअर स्प्रे बघतात. तर आपण जे आहे ते रोजमेरीचं हेअर ऑइल आणलेलं आहे. ओके, रोजमेरीचं हेअर ऑइल आणलेलं आहे. याची जी क्वांटिटी आहे ती असणार आहे 100 ml. आय थिंक 100 ml आहे, मी तरी पण एकदा कन्फर्म करते नंतर. ओके, सो 100 ml ची प्राईस जी असणार आहे ती 400 रुपीज असणार आहे, 400 रुपये. खूप सुंदर. ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे केस गळणं, केस तुटणं, केस गळणं, ड्राय केस असणं किंवा नवीन हेअर ग्रोथ होत नाही आहे, म्हणजे खूप सारे गळतात. ब्लॅक हेडसाठी दाखवलं ना, ब्लॅक हेडसाठी बघ, एकतर चारकोल यूज करू शकते तू किंवा पपया, दोघांपैकी कोणतंही यूज करू शकते. ओके, टॅनिंग आणि ब्लॅक हेड इज वन म्हणजे ऑलमोस्ट सेम थिंग आहे. पपया किंवा चारकोल दोघांपैकी कोणतंही तुम्ही यूज करू शकता. ओके, किंवा मी आणखीनही एकदा विचारून घेईन त्या कॉस्मेटॉलॉजिस्टवाल्या मॅडमना आणि कन्फर्म तुला सांगेन की कोणतं जास्त प्रेफरेबल आहे, त्याप्रमाणे मी तुला सजेस्ट करेन. ठीक आहे. हां, सो मी होते रोजमेरी ऑइलवर. सो रोजमेरी जो ऑइल आहे, तर ज्यांना हेअर ग्रोथ होत नाही किंवा केस खूप गळतात, आता माझे ऑलमोस्ट जे पहिल्यापासून मला ओळखतात किंवा जे माझं लाईव्ह LMK पासून बघतात, म्हणजे जवळजवळ मी LMKला लाईव्ह करायला सुरुवात केली 2022ला, इथे 2022ला माझ्या बहिणीची मुलगी झाल्यानंतर. ओके, सॉरी, सो 2022ला जेव्हा मी सुरुवात केली ना, तुम्ही नीट ऑब्झर्व करा किंवा मी तुम्हाला जुना व्हिडिओसुद्धा हवा असेल तर माझा पाठवेल. अक्षरशः ना माझ्या स्किनमध्ये ना टक्कल दिसायचं, इथे पुढे आहे ना, ते अक्षरशः स्किन आतली दिसायची, म्हणजे स्कार्फ दिसायचं माझं, एवढे माझे केस पातळ होते. ओके, बट हे रोजमेरी हेअर ऑइल यूज करून मला भरपूर फायदा झाला. मी ह्या मॅडमकडे स्वतः ट्रीटमेंट घेतलेली आहे, म्हणून मी त्यांचे प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला सजेस्ट करते. अदरवाईज जर मला नुसतेच प्रोडक्ट विकायचे असते, तुम्हाला माहिती आहे की मी जवळजवळ आता 4 वर्ष झाले लाईव्ह करते. सो मी कोणतेही बरेच वेंडर्स आहेत जे मला स्वतःहून विचारतात की ताई आमचे प्रोडक्ट विकाल का, हर्बल प्रोडक्ट. बट मी हर्बल प्रोडक्टची कोणाचीही गॅरंटी घेऊ शकत नाही, हे मी तुम्हाला ट्रस्ट म्हणजे स्वतःहून सांगते. कितीतरी बऱ्याच जे सेलर आहेत मोठे जे बऱ्याच इतर लोकांना सेल करतात, त्यांनी मला विचारलेलं आहे की आमचे प्रोडक्ट सेल कराल का, पण मी नाही म्हटलं. का, याचं कारण एवढंच होतं की हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही डायरेक्टली स्किन, हेअर अशा तुमच्या गोष्टींमध्ये यूज करणार आहात, जेणे कोण एकालाही प्रॉब्लेम झाला तर एकालाच्या स्किनला समजा इश्यू झाला त्या प्रोडक्टमुळे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, माझं एवढ्या वर्षाचं कमवलेलं नाव आहे ते खराब होणार आहे. त्याच्यामुळे मी अजिबात कधीही हर्बल प्रोडक्ट जास्त विकले नाही आहेत. तुम्ही कुठेही माझे जुनेही लाईव्ह बघा, फक्त मध्ये सुद्धा मी फक्त म्हणजे आपलं गोल्ड सोप आणि ज्येष्ठ मधवालं सोप म्हणजे लिकोराईस आणि गोल्ड सोप सेल केले, ते पण आपलं जे आहे ते कॉस्मेटॉलॉजिस्टकडूनच घेतलेले. ओके, आणि सेम वे मी हे स्वतः यूज केलेलं आहे. रोजमेरी ऑइल ट्रस्टेड आहे, त्याच्यामुळे बिंदास बुक करा. आणि माझ्या हेअरमध्ये बऱ्याच जणांना फरक, जे मला आधीपासून ओळखतात, 2-3 वर्षापासून जे लाईव्ह बघतात त्यांना जाणवतोय आणि ते मला स्वतः विचारतात. इवन माझ्या मावशीच्या मुली वगैरे सुद्धा मला विचारतात की तू काय केलं हेअरसाठी. कारण माझी स्वतःची एक कझिन आहे, तिने, मी नाव नाही घेत त्या ब्रँडचं, बट खूप मोठा ब्रँड आहे जे की हेअर ग्रोथ आणि ह्याच्यासाठी ते लोक ट्रीटमेंट देतात. आणि अक्षरशः ते लोक 1 इयरची ते 1 लाख रुपये फी चार्ज करतात. ओके, म्हणजे महिन्याला तिचा खर्च 15,000 ते 10,000 ते 15,000 होता. ओके, असे ते लोक 1 ते 1.5 लाख रुपये इयरली चार्ज करतात. पण तुम्हाला खोटं वाटेल, तिला जरासुद्धा फरक पडलेला नाही. तिने अक्षरशः 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेऊन आता ट्रीटमेंट बंद केली आणि 1-1.5 लाख रुपये तिचे वाया गेले. सो त्या 1-1.5 लाख रुपयापेक्षा ही 400 रुपयाची बॉटल घ्या. ही तुम्हाला आरामात आठवड्यातून 2दा लावायची, नॉर्मल जसं लावतो तसं स्कार्फला लावायचं, हेअर ऑइल मसाज करायचं. आणि जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर हलकंसं तुम्ही कोमट करू शकता, नॉर्मल आपण जसं ऑइल करतो तसं.
हलकंसं कोमट करून स्कार्फवर मसाज करायचं, रात्रभर ठेवायचं, दुसऱ्या दिवशी धुवून टाकायचं. आठवड्यातून 2दा लावाल तर ही बॉटल आरामात 1.5 महिना आरामात पुरते. 1 ते 1.5 महिना तुमच्या लेंथवर डिपेंड आहे, बट जनरली माझ्या एवढी तुमची लेंथ असेल आपल्या इथपर्यंत, शोल्डरच्या खाली थोडीशी, तर तुम्हाला हा 1 ते 1.5 महिना चालतं. 400 रुपयामध्ये तुम्हाला 3 महिने ही कंटिन्युअसली यूज करून बघा. रिझल्ट 101% येणार. तुम्ही माझ्याकडून 101% गॅरंटी घ्या. ओके, सो असं हे प्रोडक्ट आहे. ज्यांना खात्री आहे माझ्या शब्दावर किंवा मी जे बोलते त्या क्वालिटीवर, तर नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रीमियम हेअर ऑइल. हे रेग्युलर हेअर ऑइल आहे. म्हणजे समजा आता एखादी लेडीज आहे जिला प्रॉब्लेम नाही, केस गळत नाही आहे, काही होत नाही, हां, पण जे आहेत ते प्रॉपर टिकायला पाहिजेत. म्हणजे जे माझं समजा माझ्या केसांचं वॉल्यूम आहे किंवा माझ्या केसांचं टेक्स्चर आहे किंवा माझ्या केसांची ग्रोथ आहे ती थांबली नाही पाहिजे, जशी नॅचरल होते ती व्हायला पाहिजे. सो जे नॉर्मल स्किन हेअर केअरसाठी तुम्ही रेग्युलरली हा प्रीमियम हेअर ऑइल यूज करू शकता. याची जी प्राईस असणार आहे ती असणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 300 रुपये, 300 रुपीज. ओके, हा नॉर्मल हेअरसाठी जसं आपण नॉर्मली पॅराशूटचं तेल लावतो किंवा अश्विनीचं तेल लावतो किंवा इतर कोणत्याही ब्रँडचं तेल लावतो रेग्युलर बेसिसवर, की बाबा हां ते फक्त आपण का लावतो की हां बाबा हे थोडं जे आपलं आहे ते व्यवस्थित टिकायला पाहिजे हेअर केअरसाठी. सो तुम्ही हा वाला यूज करू शकता. बट हेअर ग्रोथ आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी नक्की तुम्हाला फक्त आणि फक्त रोजमेरी हेअर ऑइलचाच उपयोग होणार आहे. ठीक आहे, सॉरी. त्याच्यानंतर बघा, आता जाऊया शॅम्पूकडे. तो ऑइलमध्ये तुम्हाला मी 2 ऑप्शन दाखवलेले आहेत. ज्यांना हेअरफॉलचा इश्यू आहे आणि न्यू हेअरची ग्रोथ किंवा नवीन हेअर्स येत नाही आहे त्यांनी रोजमेरी हेअर ऑइल यूज करा. 400 रुपीज प्राईस आहे. आणि ज्यांना नॉर्मल हेअर केअर करायचे, म्हणजे बाबा केस गळत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, बट जे आहे ते व्यवस्थित टिकायला हवं, जे आहे ते त्याचं टेक्स्चर तसंच राहायला हवं, त्या लोकांनी हा नॉर्मल जो प्रीमियम हेअर ऑइल आहे तो यूज करा. याची प्राईस जी आहे ती 300 रुपये असणार आहे. ठीक आहे, आता आपण वळूया शॅम्पूकडे. शॅम्पूमध्ये बघा, हा जो आहे हा सिल्क प्रोटीन शॅम्पू आहे. सिल्क प्रोटीन शॅम्पू कशासाठी, तर ज्यांचे फ्रीझी हेअर आहेत, म्हणजे ड्राय आणि फ्रीझी हेअर असतात, म्हणजे जे खूप लगेच ड्राय होतात, त्याच्यामध्ये गुंता जास्त होतो, किंवा ड्राय स्कार्फ, म्हणजे कोणाकोणाला माहिती आहे का, अशा बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम असतो की तुमच्या स्कार्फला फोड्या येणं किंवा जखमा होणं, असे प्रॉब्लेमसुद्धा मी पाहिलेले आहेत. ओके, सो ज्यांची स्कार्फ ड्राय आहे किंवा हेअर ड्राय आणि फ्रीझी, म्हणजे काय वारंवार गुंता होणं, कडक होणं केस वगैरे, जे आपण म्हणतो ना फ्रीझी होणं. ओके, सो त्यांच्यासाठी हा जो आहे हा सिल्क प्रोटीन शॅम्पू आहे. याची जी कॉस्ट असणार आहे ती असणार आहे 250 रुपये. एकदम सुंदर आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा एकदा. हे सगळं मी यूज केल्यानंतरच तुम्हाला आणलेले आहेत प्रोडक्ट. मी एकदम सिलेक्टेड प्रोडक्ट रेंज आणलेली आहे. त्या कॉस्मेटॉलॉजीज भरपूर प्रोडक्ट बनवतात, पण आपण जे रेग्युलर बेसिसवर यूज करतो, जसं हेअर ऑइलमध्ये पण मी 2च हेअर ऑइल यूज आणलेत. मेन हेअरफॉलचा प्रॉब्लेम असतो लोकांना, आणि दुसरं काय की जे आहे ते टिकवायचं. आणि स्किनमध्ये पण आपण जे जे प्रॉब्लेम बघितले की कोणाचे ड्राय स्किन, ॲक्ने, पिगमेंटेशन, टॅनिंग, ब्लॅक हेड्स, ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, ओके, किंवा सुरकुत्या येणारे जे पण आहे ते प्रत्येक प्रॉब्लेमसाठी जे जे सोप युजफुल आहेत ते मी मागवलेलं आहे. ओके, आणि हा जो असणार आहे हा शॅम्पू मी तुम्हाला ॲज एक्सप्लेन केलं, ड्राय आणि फ्रीझी हेअर असतील तुमचे तर नक्की हा तुम्ही यूज करू शकता. प्राईस असणार आहे किती मी म्हटलं, सॉरी, स्किन प्रोटीन शॅम्पूची 250 रुपये, 250, 250 रुपये. नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आमंड मिल्क शॅम्पू. ओके, आमंड मिल्क शॅम्पू हा पण अगेन ड्राय हेअर्ससाठी आहे. ओके, सो ज्यांना हा वाला हवा आहे त्यांनी हा वाला घ्या, त्यांना ज्यांना तो हवा आहे तो त्यांनी तो घेऊ शकता. याची प्राईस असणार आहे 300, 300 रुपये. ओके, 300 रुपये. दोन्ही छान आहेत, तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. नंतर बघा उटन स्क्रब. उटण्याचं स्क्रब आहे हे. ओके, उटन स्क्रबने काय होणार आहे, तुमचा चेहरा जो काळवंडलेला असेल किंवा एक नॅचरल ग्लो येण्यासाठी याचा उपयोग होतो. तुमच्या स्किनवर एक छान ग्लो, म्हणजे समजा तुम्ही कुठे लग्नाला चाललाय, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1-2 तासांनी लग्नाला जायचं आणि इन्स्टंट ग्लो हवा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही उपटन स्क्रब यूज करू शकता. याची प्राईस जी असणार आहे ही असणार आहे 250 रुपये. ओके, अशा प्रकारे
हा मला वाटतं साधारण अगेन 50-60 ग्रॅम आहे. मी एकदा चेक करून सांगते क्वांटिटी काय आहे. बट सुंदर प्रोडक्ट आहे, नक्की यूज करून बघा, तुम्हाला खूप फायदा वाटेल याचा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं हेअर मास्क. ओके, हेअर मास्क जे आहे ते ॲज युजल आपण याच्यात पण बघतो, भरपूर ब्रँडेड प्रोडक्टमध्ये हेअर मास्क बघतो. भरपूर प्राईज असते 350, 400, 500पर्यंत. ओके, सेम वे हा हेअर मास्क आहे. हा अगेन डॅमेज हेअर, याच्याने काय होतं की तुमचं हेअर डॅमेज झाले, ड्राय झाले, डॅमेज म्हणजे काय असते, तुटतात केस, फाटे फुटतात त्याला. ओके, असे केस असतील किंवा ड्राय झाले असतील तर हा मास्क आहे सिम्पली काय करायचं आहे, हेअरला लावायचं आहे, 15-20 मिनटं ठेवायचं आहे आणि सिम्पल थंड पाण्याने धुवून टाकायचं. ओके, एवढंच आहे, याच्यामध्ये काहीच नाही. हे क्रीमसारखं असतं. ओके, ते काय म्हणतात ना, हेअर स्पा करायला जाता बघा तुम्ही, हेअर स्पा करायला जाता तेव्हा हेअर मास्कच लावलं जातं. सो सिम्पली तुमच्या बोटांवर घ्यायचं आहे, म्हणजे हातावर घ्या, बोटांवर घ्या, सिम्पली स्कार्फ हे हेअरला प्रॉपर लावायचं आहे. हेअरला अगदी रूट्सपर्यंत लावायचं आहे, खाली प्रॉपर जे आहे ते रूट्सपर्यंत लावून आहे ना 15 ते 20 मिनटं सोडून द्यायचं आणि नंतर थंड पाण्याने वॉश करायचं. याची प्राईस असणार आहे तुम्हाला हेअर मास्कची 300 रुपये, 300 रुपीज. एकदम सुंदर प्रोडक्ट आहे, ज्यांनाही आवडत असेल त्यांनी बुक करून शकता. त्यानंतर एक आहे, नेक्स्ट आहे हे आपलं हेअर वॉश पावडर. ओके, आता आपण ही जी आहे ती हेअर वॉश शॅम्पूच्या ऐवजी पावडरही बनवलेली आहे. याचं काय करायचं, 1 चमचा पावडर घ्यायची ही. ओके, 1 चमचा पावडर घेतली, ती साधारण आपल्या अर्धा ते 1 ग्लास पाण्यात आहे ना ती भिजवायची. किंवा एका वाटीत पाणी घ्या साधारण, त्याच्यात 1 चमचा पावडर घाला, ते मिश्रण बनवा आणि ते मिश्रण जे आहे ते तुम्हाला जे आहे ते केसांना ॲज अ शॅम्पू टाईप म्हणून यूज करायचं आहे केस धुण्यासाठी. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकाकाई, रिटा वगैरे जे पण आयुर्वेदिक प्रॉडक्ट आपण यूज करतो ते सगळे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ओके, सो ज्यांना शॅम्पू नसेल आवडत, शॅम्पू बेस नको आहे की बाबा त्याच्यात काही असेल किंवा काही नाही, सो तुम्ही ही पावडर घेऊ शकता. सिम्पल त्याच्यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं पेस्टसारखं बनवायचं आहे त्याला, म्हणजे एक साधारण शॅम्पूच्या लेवलचं थिकनेस असलं पाहिजे आणि ते प्रॉपर तुम्ही त्याच्याने केस धुवायचे. ओके, याची प्राईस जी असणार आहे हेअर वॉश पावडरची ती असणार आहे 150 रुपये, 150, 150 रुपये. ज्यांनाही हवं असेल त्यांनी बुकिंग करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सुंदर अशी ही आपली जी आहे ती कोंब येणार आहे. ओके, नीमची म्हणजे कडुलिंबाच्या झाडाची ही च्या लाकडापासून ही फणी बनवलेली आहे. ओके, ही जी नीम कोंब आहे याची प्राईस तुम्हाला बसणार आहे 180, 180 रुपये. खूप छान, याच्याने काय होतं, केस गळणं कमी होतं. आपण जे नॉर्मल प्लास्टिकच्या फण्या वापरतो त्याच्याने काय होतं, केस तुटले जातात. ओके, आपण असं धाड 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 विंचरतो केस, त्याच्याने काय होतं, केस तुटतात, डॅमेज होतात. बट हे जी नीमच्या लाकडापासून म्हणजे कडुलिंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेलं आहे, 180 रुपीज प्राईस असणारी. ह्याच्याने केस गळती कमी होते, केस तुटणं वगैरे असे प्रॉब्लेम कमी होतात. सो ज्यांना ही हवी असेल त्यांनी बुक करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे उटन सोप, उठण्याचा सोप. ज्यांनाही हवा असेल त्यांनी बुक करून घ्या. प्राईस असणार आहे 180 रुपीज. ओके, हा पण तुमच्या डल स्किनसाठी, चेहरा तुमचा डल झाला आहे, चेहऱ्यावरचं तेज कमी झालं तर तुम्ही हा यूज करू शकता. ओके, सो बऱ्यापैकी मी सगळे प्रोडक्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आपल्याकडे जवळजवळ मी सोप्समध्ये तुम्हाला 9 प्रकारचे सोप दाखवले आहेत. स्किन व्हाईटनिंग सोप, चारकोल सोप, रोज आमंड सोप, हनी केशर सोप, गोट मिल्क सोप, रेड वाईन सोप, टी ट्री सोप, पपया सोप आणि शिया बटर सोप. टोटल मी तुम्हाला 9 प्रकार दाखवले. प्रत्येकाचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, काय कशासाठी यूज होतं, त्याचा नक्की यूज काय आहे, तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हेअर ऑइल आपण 2 प्रकारचे बघितले. एक जे आहे ज्यांना हेअर ग्रोथ आणि हेअर फॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी रोजमेरी हेअर ऑइल आहे 400 रुपीज. आणि ज्यांना नॉर्मल हेअरला काही प्रॉब्लेम नाही आहे पण हां जे हेअर आहेत ते टिकायला किंवा पुढे गळायला नको यासाठी नॉर्मल हेअर केअरवाला प्रीमियम हेअर ऑइल आहे, ज्याची प्राईस 300 रुपये. त्यानंतर शॅम्पूमध्ये 2 प्रकार बघितले. डल अँड डॅमेज ड्राय हेअरसाठी सिल्क प्रोटीन शॅम्पू आणि दुसरा आहे आमंड मिल्क शॅम्पू. ओके, त्यानंतर उठण्याचं स्क्रब बघितलं. इन्स्टंट ग्लो हवा असेल तुम्हाला चेहऱ्यावर, साधारण की बाबा मला आता खूप एखाद्या लग्नाला जायचं आहे, एखाद्या पार्टी, एखाद्या फंक्शनला जायचं आहे, मला इन्स्टंट ग्लो हवा आहे, तर त्याकरता तुम्ही जो आहे तो उटन स्क्रब यूज करू शकता. ओके, प्राइजेस मी मेन्शन केले आहेत. सेम वे उटन सोप पण डल स्किन म्हणजे तेज आणण्यासाठी यूज होतो. त्यानंतर हेअर स्पा जे आपण म्हणतो तसंच ही हेअर मास्क आहे. सेम वे केसांना लावायचं आहे, फक्त 15-20 मिनटं ठेवायचं, नंतर हेअर वॉश करायचं.
ओके, त्याच्यानंतर ही मी तुम्हाला दाखवली कडुनिंबाची, कडुनिंबाच्या प्रॉपर लाकडापासून, कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेली हेअर कोंब. ओके, याची प्राईस बसणार आहे 180. प्युअर नीम वूडपासून बनवले, एकदम तुमचे केस गळणं थांबेल. याच्यानंतर तुम्हाला केस तुटण्याचा वगैरे प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो हे आत्तापर्यंत मी एवढे आज हर्बल प्रोडक्ट दाखवलेले आहेत. त्याच्यातलं तुम्हाला जे पण आवडेल, जे पण तुम्हाला रुचेल, किंवा जे पण तुमच्या स्किन प्रॉब्लेमशी संलग्न असेल, की बाबा हां मला बाबा टॅनिंग होतं तर मी चारकोल सोप यूज करेन. ओके, किंवा बाबा मला पिगमेंटेशन आहे तर मी स्किन व्हाईटनिंग सोप यूज करेन. सो प्रत्येकाला आपापले स्किनचे प्रॉब्लेम माहीत असतात, किंवा एखाद्याला खूपच काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांनी त्यांच्या स्किनचा प्रॉपर एक फोटो किंवा व्हिडिओ मला काढून पाठवायचा आणि तुमचा जो पण प्रॉब्लेम आहे तो मेसेजमध्ये सांगा. तो तुम्हाला आमच्या कॉस्मेटॉलॉजिस्टकडे आम्ही पाठवू आणि ते जे सजेस्ट करतील तो कोर्स तुम्हाला करावा लागेल. जे पण असेल आणि अगदी काही महागडं नाही आहे. ओके, सगळे प्रोडक्ट जे 200, 300, 400पर्यंत आहे. तुम्हाला एखादा काही कॉम्बो दिला, समजा एखाद्याचा खूपच प्रॉब्लेम आहे स्किनचा वगैरे, तुम्हाला एखादा काही कॉम्बो असेल पिगमेंटेशनचा असेल तर पिगमेंटेशनमध्ये तुम्हाला एक सोप दिला जाईल, एक क्रीम दिली जाईल, आणखीन काही तुम्हाला दिलं जाईल. सो 2-3 वस्तू दिल्या जातात, त्या 1000च्या आतच बसतात आणि महिन्याला आपण एवढा स्वतःसाठी खर्च करू शकतो. कारण नंतर जे आफ्टर इफेक्ट किंवा आफ्टर जे आपले इश्यू वाढत जाणार त्यापेक्षा तर हे बरं आहे ना. आणि हे हर्बल प्रोडक्ट्स 101% फुल गॅरंटीड आहेत. तुम्ही बिंदास घ्या. आपण हे डॉक्टरांकडून बनवून घेतो, कुठलेही नॉर्मल लोकांकडून आपण बनवून घेत नाही आहे. आणि जर तुम्हाला ज्यांना कधी कोणी स्किनच्या डॉक्टरकडे व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला माहीत नसेल, बट नॉर्मल डॉक्टरपेक्षा सुद्धा स्किन स्पेशालिस्टची फी जी होती भरपूर असते. जवळजवळ तुम्ही नॉर्मल, कारण माझ्या बहिणीला स्वतःला तिच्या लग्नाच्या आधी जे आहे ते पिंपल्सचा भरपूर प्रॉब्लेम झाला. ती स्वतः स्किन स्पेशालिस्टकडे गेली. जवळजवळ एका व्हिजिटचे ते लोक 1,500 रुपये नुसतं कन्सल्टन्सी फीज घेतात आणि बाकी तुम्हाला जे औषधं, गोळ्या, क्रीम्स वगैरे देणार ते वेगळं. म्हणजे प्रत्येक सेटिंग म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा बोलतात तेव्हा 3,000 मिनिमम, 2,500-3,000 रुपये कुठेच गेले नाही. तर त्यापेक्षा हे बेस्ट आहे ना की तुम्हाला जो काही कोर्स सुचवला जाईल तुम्ही इमाने इतबारे 1 महिना करा, 2 महिने, 3 महिने करून बघा. हार्डली तुमचे 3,000 रुपये जातील. 3,000 रुपये देऊन बघा आणि करून बघा आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल, ही माझी फुल गॅरंटी आहे. ओके, सो ज्यांनाही जे पण प्रोडक्ट आवडले असतील तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता. एखाद्या प्रोडक्टबद्दल डाऊट असेल किंवा तुम्हाला आणखीन काही वेगळी रिक्वायरमेंट असेल की ताई मला असं होतं, माझ्या चेहऱ्याला कधी कधी खाज सुटते किंवा माझ्या केसांमध्ये फोड्या होतात, काही बरेच काही असू शकतं. स्किन स्कार्फलाही बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे जी केसांची ग्रोथ थांबली जाते. एक ना अनेक 100 गोष्टी असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता, तुम्हाला नक्की योग्य तो उपाय सुचवला जाईल. ठीक आहे, अजून कोणाला काही डाऊट? आज तर कोण काही बोललेलंच नाही आहे, सगळे फक्त बघतायत शांतपणे मी काय बोलते. ओके, सो होपफुली सगळ्यांना सगळं मी एक सांगितलेलं किंवा एक्सप्लेन केलेलं कळलं असेल. त्यातूनही तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि तुम्ही विचारू शकता. ओके, अजून काही शेअरिंग केलं आहे नाही केलं आहे माहीत नाही. चला किती शेअरिंग केलं एकदा बघते मी. व्ह्यूअर्सच कमी आहेत तर शेअरिंग तरी काय होईल म्हणा, बट ठीक आहे, चलो देख लेते एक बार. थोड्याफार जणांनी केलं. ओके, ओनली 47 शेअर आहे. काय सांगू आता तुम्हाला, अजिबात गिफ्ट मिळणार नाही, ठेंगा मिळणार, ठेंगा तुम्हाला. ओके, सो मी सगळं प्रोडक्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ज्याला जे आवडेल त्यांनी फक्त नक्की बुक करायचं आहे. ओके, चलो टाटा, बाय बाय, गुड नाईट. ऑलमोस्ट 12 वाजायला आले. ओके, उद्या भेटूया आपण दुपारी. जे आहे ते ह्याचं कलेक्शन, बँगल्स कलेक्शन बघूया. ओके, टाटा, गुड नाईट.